लाडकी बहीण योजना याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही काल लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत ना। लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत। लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो या 16 जिल्ह्यांमध्ये आज विस्तारित होत आहे। तुम्हाला आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा झाले असतील आणि तुम्ही जर 8व्या हप्त्याचे आतुरतेने जर वाट बघत असाल तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे हे जमा होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे जमा होत आहेत नक्की बघा। यामध्ये लाडक्या बहिणींनो, आता काही लाडक्या बहिणींना यामध्ये आता 9,000 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 5,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना यामध्ये 21 रुपये मिळणार आहेत। तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। त्यामुळे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 5 वर्ष आता कोणताही निकष लावला जाणार नाही, तुम्हाला सरसकट आता पैसे हे मिळणार आहेत, परंतु वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आज पैसे तुम्हाला तुमच्या बँकेत मिळणार आहेत। काहींना 9,000 रुपये भेटणार, तर काहींना 5,500 रुपये भेटणार, तर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार, तर काही लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार। तर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आज या 16 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत बघा। कोणत्याही क्षणी तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये पैसे पडल्याचा SMS येऊ शकतो। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। यादी सुद्धा आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आता आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा तुमचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो सोडलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमनी सर्व अधिकाऱ्यांना तशा प्रकारे आता ऑर्डर सुद्धा सकाळीच दिलेली आहे। त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये तुमच्या बँकेमध्ये 9,000 रुपये तर येतील किंवा 1,500 रुपये तर येतील किंवा तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये तर येतील किंवा 5,500 रुपये देखील येतील। या 4 पैकी कोणताही एक लाभ आज या 10 बँकेमध्ये तुम्हाला जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमना दिले आहे। त्यामुळे कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज हे पैसे तुमच्या बँकेमध्ये काही क्षणात येणार आहेत, तसेच कोणकोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत आणि कोणाला 21 रुपये येणार आहेत, कोणाला 1,500 रुपये येणार आहेत, तर कोणाला 5,500 रुपये येणार आहेत आणि कोणाला 9,000 रुपये येणार आहेत। याची संपूर्ण माहिती, ही सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे लाडक्या बहिणींनो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा। खूप मोठी आनंदाची बातमी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याबद्दल आता आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता तुम्हाला कोणतेच टेन्शन घेण्याची अजिबात इथून पुढे गरज नाही, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा हप्ता सोडलेला आहे। त्यांनी सकाळीच बटन दाबले आहे आणि DBTचे बटन दाबून आल्यानंतर पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं की आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आम्ही बटन दाबलेलं आहे आणि लाडकी बहिणीचे 3,500 कोटी रुपये आता सोडण्यात आले आहेत। या 10 बँकेमध्ये आज पैसे जमा होणार आहेत। आजसाठी 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आली आहे। 16 जिल्हे निवडण्यात आता आलेले आहेत। संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींनो मिळणार आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हेही सांगून टाकले आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 5,500 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 9,000 रुपये मिळणार आहेत
अतिशय मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते जर तुमच्या बँकेमध्ये तुम्ही घेतले असतील आणि 8व्या हप्त्याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे। तर बघा कोणकोणत्या महिलांना कोणकोणता लाभ हा आज मिळणार आहे बघा, लगेच हे सांगतो। कारण 4 प्रकारचे मोठे लाभ आज महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पुढील काही क्षणात तुम्हाला बँकेमध्ये पैसे पडल्याचा SMS आता येऊ शकतो। त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी तिकडून बटन आता दाबलेले आहे। त्यामुळे केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आता जमा होऊ शकतात। मागच्या महिन्यामध्ये न्यूज चॅनलवरती सगळीकडे लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार असल्याची खोटी माहिती पसरवली गेली होती, परंतु स्वतः ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचं काम करतात तर त्या तटकरे मॅडमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना आता या योजनेमधून पुढील 5 वर्षापर्यंत वगळलं जाणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 5 वर्ष हे तुमच्या या 16 जिल्ह्यामध्ये आजसाठी या बँकेमध्ये 16 बँका आहेत। तर या 16 बँकेमध्ये महत्त्वाचं आहे बघा, खात्यावरती काही क्षणामध्ये जमा होऊन राहील। यामध्ये तुमची बँक कोणती आहे यावरून सर्व काही आज तुम्हाला पैसे किती येणार आहेत, ते तुम्हाला केव्हा पैसे येणार आहेत आणि जमा कधी होणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पैसे किती जमा होणार आहेत हे सांगतो, पण त्याआधी या मोठ्या 10 बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलले आहे का बघा, एकदा तुम्ही चेक करायचं आहे। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडणाऱ्या बघा, 8वा हप्ता जो आहे तर तुम्ही आतुरतेने ज्याची वाट बघत होता, तर आजसाठीच्या पहिल्या 10 बँका कोणत्या आहेत बघा, सर्वांनी ती काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। त्यातील पहिली जी बँक आहे ती म्हणजे बँक बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता यामध्ये बँक ऑफ बडोदा यामधील दुसरी बँक जी आहे तर ती बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक। यामधील तिसरी जी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। त्यानंतर चौथी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। 5वी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस, म्हणजेच त्याला आपण पोस्ट पेमेंट बँक सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर 6वी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। 7वी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 9वी बँक ती म्हणजे ॲक्सिस बँक। त्यानंतर 10वी बँक ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये जर तुम्ही खाते करून ठेवले असेल, खाते उघडून ठेवले असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत, तर बघा काही लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 21 रुपये देखील मिळणार आहेत। तर काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 5500 रुपये देखील येणार आहेत, तर काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 9000 रुपये देखील जमा होणार आहेत। यामध्ये बघा आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। बघा आता तुम्हाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळोवेळी बघा काय सांगितलंय, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडले आहेत। पुढील 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच तुमचे लाडके भाऊ ते पण उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तिघांनी मिळून लाडकी बहीण योजनेचं बटन दाबलेलं आहे। अखेर 8वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त आज लागलेला आहे। सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा होऊ लागले आहेत। आत्ताच काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा झाले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये तुमचा जर जिल्हा कोणताही जिल्हा बघा महत्त्वाचा ठरणार आहे। 16 जिल्हे आहेत, कारण फक्त या 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आजसाठी हप्ता सोडला आहे। वेळोवेळी यामध्ये बघा बदल सुद्धा करण्यात आले आहेत, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हा हप्ता सोडला आहे। सकाळीच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी ही बातमी महत्त्वाची दिली, त्यामुळे महिला वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण सध्याला पसरत आहे। तर बघा पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला कोणताही निकष लावला जाणार नाही, तुमच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला पैसे जमा होतच राहणार। आता यामध्ये कोणताच बदल आता करण्यात येणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले आहे। कोणती महिला या योजनेतून वगळली जाणार नाही, असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः सांगितलं आहे। बघा त्यामुळे आज तुम्हाला 5500 रुपये मिळणार की फक्त 1500 रुपये मिळणार की तुम्हाला 9000 रुपये मिळणार का तुम्हाला 21 रुपये मिळणार, हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। आता महत्त्वाच्या तुम्हाला 10 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे सोडले आहेत। आता आम्ही सांगितलेल्या
10 बँकामध्ये जर तुम्ही खाते उघडून ठेवले जर असेल तर बघा सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तर तुम्हाला पुढील काही क्षणात पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ लागले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी हे पैसे सोडलेत म्हणल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच पैसे जमा होऊ लागले आहेत। तर बघा तुम्हाला तुमच्या खात्यावरती किती हजार रुपयांचा लाभ आज मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची जी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, अखेर तो दिवस आज उघडलेला आहे। कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार, कोणकोणत्या महिलांना 21 रुपये मिळणार, तसेच कोणकोणत्या महिलांना 9000 रुपये मिळणार आणि कोणकोणत्या महिलांना 5500 रुपये मिळणार, याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मी सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन आता व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज जमा होणार आहेत याची माहिती मी तुम्हाला लगेच सांगतो। त्यानंतर लगेचच कोणकोणत्या महिलांना किती हजार रुपये मिळणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। तुम्हाला किती हजार रुपये मिळणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे मी सांगणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे भेटणार आहे सांगतो बघा। यामधील पहिला जो जिल्हा आहे तर तो जिल्हा आहे यवतमाळ, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सहावा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, सातवा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, आठवा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, नववा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 12वा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, 13वा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 14वा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर। बघा त्यानंतरचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा। 15वा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, 16वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। यामध्ये आता जिल्ह्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याचे पैसे हे येणार आहेत। समजा आता तुमचा जिल्हा जर यामध्ये जिल्ह्यामध्ये नसेल तर तुम्हाला उद्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडले जाणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे याची सुद्धा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो। तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। बघा आता यामध्ये तुम्हाला 9000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर तो पिवळे केशरी कार्ड असणाऱ्या, रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे। त्यानंतर 5500 रुपयाचा जो लाभ मिळणार आहे तर ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मागील 3 हप्त्यापासून ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांना हे पैसे मिळणार आहेत। 3 हप्त्याचे पैसे आणि आताचे 1500 टोटल हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर 1500 रुपये त्यांना मिळणार आहे ज्यांना आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे आले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर 21 रुपये कोणाला मिळणार आहेत बघा, ज्यांनी आता नवीन अर्ज भरला आहे त्यांना 21 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर बघा यामध्ये महत्त्वाचं काय सांगितलंय की लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजून पण जर हप्ता आले नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का एकदा चेक करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।